सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सेशन 3 मध्ये. आणि आजच्या सेशनमध्ये आपण इन्स्टॉलेशन ऑफ पायथन पायचाम करणार आहे. आपल्या पी सीच्या स्क्रीनवर जाणार आहे. ओके, तर सेशन 2 मध्ये तुम्हाला सर्वांना कळालं असेल की व्हॉट इज पायथन प्रोग्रामिंग आणि पायथन प्रोग्रामिंगची गरज का बरं पडली. आणि आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे, आजच्या सेशनमध्ये आपण इन्स्टॉलेशन ऑफ पायचाम आणि पायथन करणार आहे. ओके, तर जाऊया आपल्या पी सीच्या स्क्रीनवर. ओके, तुम्हा सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आणि जाऊया आपण पी सीच्या स्क्रीनवर. तर आता तुम्हाला डाउनलोड करायचं आहे पायथन आणि पायचाम. तर सर्वात आधी तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे CMD प्रॉम्प्ट. यानी तुम्हाला माहिती पडणार की तुमच्या पी सीमध्ये पायथन इन्स्टॉल्ड आहे किंवा नाही. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथे टाईप करायचं आहे पायथन आणि एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस जर येत असेल, तुमचं मायक्रोसॉफ्ट जे स्टोअर आहे हे जर ओपन होत असणार आणि इथे तुम्हाला कळून जाणार की तुमच्या पी सी किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल्ड नाही आहे पायथन 3.13. तर तुम्हाला इथून डाउनलोड नाही करायचं आहे, आपल्याला डाउनलोड करायचं आहे, ते डाउनलोड करायचं आहे ब्राउझरवरनं. तर हे तुम्हाला क्लोज करायचं आहे आणि ब्राउझरमध्ये यायचं आहे. तर जेव्हा तुम्ही पायथन इन्स्टॉल टाईप करणार सर्च बारमध्ये, तेव्हा तुम्हाला जी फर्स्ट वेबसाईट मिळणार जी आहे python.org. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड पायथन आणि तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. इथे बघा हे लेटेस्ट व्हर्जन आहे, डाउनलोड द लेटेस्ट व्हर्जन फॉर विंडोज, डाउनलोड पायथन 3.13. तर इथून तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे. तर सिम्पल आहे खूप. हे जेव्हा तुम्ही डाउनलोड करणार, तुमची EXE फाईल जी आहे ही डाउनलोड होणार. तर ही तुम्हाला इथून ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे. सर्वात आधी काय करायचं आपल्याला, आपण इथून इन्स्टॉल तर करू शकतो. इन्स्टॉल नाव आणि कस्टमायझेशनमध्ये हे दोन ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार. तर सर्वात आधी तुम्हाला ॲड पायथनचा जो पाथ आहे हा तुम्हाला ॲड करायचा आहे. आणि इथे इन्स्टॉल नाववर क्लिक न करता तुम्हाला इन्स्टॉल कुठे करायचं आहे, इन्स्टॉल कस्टमायझेशन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला सर्व जे आहे हे टिकच राहू द्यायचे आहे. नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट नंतर मग इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स हे तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोड डिबगिंग सिम्बॉल्स आणि डाउनलोड डिबग बायनरीज हे पण तुम्हाला करायचं आहे. आणि इथे तुम्हाला जो पाथ आहे हा इथे वेगळा द्यायचा आहे. तर इथे आपण एक न्यू फोल्डर क्रिएट करणार आहोत, ज्याचं नाव आपण ठेवू पायथन. ओके, पायथन 3.1.10 ठेवूया. आणि हे जे आहे हे न्यू फोल्डर आपण क्रिएट केलेला आहे. हा जो पाथ पण आहे हा आपण क्रिएट केलेला आहे. आणि इन्स्टॉलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला जर असा इंटरफेस दिसणार की डू यू वॉन्ट टू अलाउ दिस ॲप टू मेक चेंजेस टू युअर डिव्हाइस, तर इथे पण तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲसवर. तर आपलं जे पायथन आहे ते इन्स्टॉल होत आहे आणि आपण तोपर्यंत वेट करणार. सेटअप प्रोसेस होत आहे आणि आपण तोपर्यंत वेट करणार. आणि आता तुमचं पायथन जे आहे हे सक्सेसफुली इन्स्टॉल्ड झालेलं आहे तुमच्या पी सी किंवा लॅपटॉपमध्ये. आणि आता तुम्हाला हे क्लोज करायचं आहे. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, हा वाला जो टॅप आहे हा मिनिमाइज करायचा आहे. आणि नेक्स्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वापस तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट CMD ओपन करायचा आहे. आणि इथे तुम्हाला वापस टाईप करायचं आहे पायथन. तर पायथन आपल्याला बघायचं आहे की इन्स्टॉल झालेलं आहे किंवा नाही आहे. तर पायथन तुमचा इन्स्टॉल झालेला आहे. 3.110 हे याचं व्हर्जन आहे. तर आता तुम्हाला पायचाम डाउनलोड करायचं आहे. तर पायचाम कसं डाउनलोड करणार, आपण एजमध्ये जाणार किंवा कोणत्या पण ब्राउझरमध्ये, आणि तुम्हाला फर्स्ट वेबसाईट जी दिसणार आहे ती JetBrains दिसणार आहे. तर इथे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे पायथन IDE पायचाम. तर इथे तुम्हाला दोन व्हर्जन दिसणार आहे, प्रोफेशनल आणि कम्युनिटीवाले. ओके, तर कम्युनिटीवाला आपल्याला डाउनलोड करायचा आहे, प्रोफेशनलवाला आपल्याला डाउनलोड करायचं नाही आहे, कारण की हे एक्सपायर होऊन जाणार 1 मंथनी. ओके, तर कम्युनिटी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, कम्युनिटी व्हर्जन पायथनचं. आणि हे बघा इथे डाउनलोड होत आहे पायथन कम्युनिटी EXE. तर तर जोपर्यंत हे डाउनलोड होत आहे आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत. तर आपलं पायचाम कम्युनिटी व्हर्जन जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे. इथे आपल्याला ओपन फाईलवर क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला इंटरफेस येईल, डू यू वॉन्ट टू अलाउ दिस ॲप टू मेक चेंजेस टू युअर डिव्हाइस, तर येस इथे आपल्याला येस करायचं आहे. आणि नंतर आपल्याला इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे, वेलकम टू पायचाम कम्युनिटी एडिशन सेटअप. तर इथे आपल्याला न्यू फोल्डरमध्ये इथे याला इन्स्टॉल करायचं आहे. तर न्यू फोल्डर आपण जे क्रिएट करणार आहोत त्याचं नाव आपण देऊ पायचाम सी. कम्युनिटी व्हर्जन आहे ना हे, तर आपण इथे सी करून टाकू. आणि ओके केल्यानंतर आपण इथे नेक्स्ट करणार. नंतर इथे आपल्याला जे क्रिएट डेस्कटॉप शॉर्टकटवर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार की तुमच्या डेस्कटॉपवर एक आयकन क्रिएट होणार आहे. तर आपण काय करणार,
आपण नेक्स्टवर क्लिक करणार, बाकी कुठेच आपल्याला क्लिक करायचं नाही आहे आणि इन्स्टॉलवर क्लिक करणार. मग आपलं इन्स्टॉल होणार आहे पायचाम कम्युनिटी एडिशन सेट. तर तोपर्यंत आपण वेट करणार आहोत. तर इथे आपलं पायचाम कम्युनिटी एडिशन जे आहे ते फिनिश झालेलं आहे, सेटअप जे आहे ते इन्स्टॉल्ड झालेलं आहे. तर आपण इथे फिनिशवर क्लिक करणार आणि आपण ओपन करणार आहे पायचाम कम्युनिटी एडिशन. तर इथे आपण क्लिक करणार, हे आता ओपन होणार आणि यानंतर आपला जो इंटरफेस असेल तो असा दिसणार आहे आपल्याला, की आपल्याला काही यामध्ये चेंजेस करायचे आहे का? ओके, इन्स्टॉलेशनमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहे, तर इथे आपल्याला नो करायचं आहे. इथे डू नॉट इम्पोर्ट सेटिंग्स, इथे ओके केल्यानंतर आपलं पायचाम कम्युनिटी एडिशन 2022 हे ओपन होऊन जाणार. तर नेक्स्टमध्ये आपल्याला इथे ऑप्शन्स दिसणार, जसं आपण आपल्याकडे जे प्रोजेक्ट असतील पायथनचे ते आपण इथे ओपन पण करू शकतो आणि इथे न्यू प्रोजेक्टवर पण क्लिक करू शकतो. सो न्यू प्रोजेक्टवर आपण क्लिक करणार आणि नेक्स्टमध्ये तुम्हाला इथे समजून जाणार की जी आपली लोकेशन आहे, आपण कोणती पण फाईल इथे क्रिएट करणार ती कुठे लोकेट होणार, तर ती इथे लोकेट होणार आहे. ओके, तर हे जे आहे इथे आपलं पायचामचे प्रोजेक्ट जे आहे ते लोकेट होणार आहे. आणि नंतर आपण इथे जसं न्यू एन्व्हायरमेंट यूजिंग इथे व्हर्च्युअल ENVच राहू द्यायचं आहे आपल्याला हे. आणि नंतर लोकेशन आपली इथे पण हीच असणार आणि नेक्स्टमध्ये आपले जे प्रोजेक्ट्स आहे ते इथे होणार पायथन. आणि जसं आपण इथे बेसिक इंटरप्रेटर जे आहे ते आधीच डाउनलोड केलेलं आहे आपण पायथन 3.10, तर हे पायचामनी पकडलेलं आहे. आणि नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करणार तेव्हा आपल्याला असा इंटरफेस दिसणार आहे. तर नेक्स्टमध्ये आपण काय करायचं, की आपल्याला पायचामनीच आधीचाच एक कोड दिलेला आहे, हा आपण रन करून बघायचा की या कोडमध्ये काय होणार. तर आपण इथे रन फाईल इन पायथन कन्सोल इथे क्लिक करायचं आहे. इथे अलाउ ॲक्सेसवर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि नेक्स्टमध्ये आपलं जे आहे ते रन होणार आपला कोड. तर हे इथे झालेलं आहे हाय पायचाम. इथे हाच कोड होता की प्रिंट हाय पायचाम प्रिंट. तर हे जे कोड आहे हे आपण समोरच्या सेशन्समध्ये समजणार आहोत. आणि आता आपण सुरुवात करूया. आता आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. पायथन पण आपण इन्स्टॉल केलेलं आहे 3.110 व्हर्जन आणि पायचाम पण आपण इन्स्टॉल केलेला आहे. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण पूर्ण पायथन स्टडी करणार आहोत. तर जसं आता आपण पाहिलं इन्स्टॉलेशन ऑफ पायथन आणि पायचाम, तर मला असं वाटतंय की तुम्ही लवकरात लवकर आपल्या PC किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉलेशन कंप्लीट करा. आणि आपल्याला कोणता हेवी PC नको आहे. ओके, कोणता हेवी रॅमवाला आपल्याला PC नको आहे. ज्यामध्ये आपलं पायचाम रन होईल तोच PC आपल्याला हवा किंवा लॅपटॉप हवा. आणि त्यामध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन कंप्लीट करा आणि आपण भेटणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये. आणि आपला फर्स्ट जो प्रोग्राम आहे हा आपण लिहिणार आहे. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत जर तुम्ही फर्स्ट सेशन नाही पाहिलं, सेकंड सेशन नाही पाहिलं, तर एकदा तुम्ही बघून घ्या. तुम्हाला एक ओव्हरऑल लुक मिळणार की आपण काय स्टडी करणार आहे. आणि नेक्स्ट सेशनपासून आपण सुरुवात करणार आहे आपल्या पायचाममध्ये. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.